महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीमध्ये आज या ठिकाणी माझ्या बरोबर या ठिकाणी काँग्रेसचे माजी नगरसेवक, आमच्या काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा काँग्रेसच्या अंतर्गत येणारे, म्हणजे ज्या शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष होतो त्या अध्यक्ष खाली येणारे ब्लॉकचे अध्यक्ष, ग्रामीण भागातले अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, या ठिकाणी माजी उपमहापौरांपासून पक्षातले जवळपास दादा सर्वच कार्यकर्ते आज पक्षामध्ये प्रवेश करते. त्यामध्ये सांगली उत्तर आहे, सांगली दक्षिण आहे, कुपवाड शहर, मिरज शहर आणि त्याचबरोबर सांगली विधानसभा मतदारसंघातल्या मध्ये येणारी 14 गावातले सर्व प्रमुख पदाधिकारी असतील आणि विशेषतः कवठेमंकाळ तालुक्यामधले सांगली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय बाळासाहेब गोरव असतील, वैभव गोरव असतील, त्याचबरोबर या ठिकाणी कवठेमंकाळ बरोबर जत असेल तिथले श्रीयुत NM उल्लाळकर असतील, त्याचबरोबर वाळवा तालुक्यातले काही कार्यकर्ते आहेत, आटपाडी, विटा या सर्व तालुक्यातून आलेले काही पदाधिकारी कार्यकर्ते असतील आणि अनेक कार्यकर्ते या भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्या बरोबर आज प्रवेश करतायत. सर्वांचाच नामोल्लेख इथं करता येणार नाही, परंतु तमाम इथं उपस्थित असणारे ज्यांचा प्रवेश इथं झाला आणि आता नंतरही रवींद्र चव्हाण साहेबांच्या हस्ते ज्यांचा प्रवेश होणार आहे, अशी सर्वच नावं मी वाचली असं गृहीत धरा. आणि या प्रवेशाकरता इथं उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमदार श्रीयुत रवींद्र चव्हाण साहेब, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, माझ्या बरोबर काँग्रेस पक्षामध्ये अनेक वर्ष काम केलेले माझे एक चांगले जिव्हाळ्याचे मित्र आणि महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री माननीय जयकुमारजी गोरे, सहकार क्षेत्रामध्ये विशेषतः राज्य सहकारी संघामध्ये अनेक वर्ष मी ज्यांच्या बरोबर काम केलं ते आमदार प्रवीणजी दरेकर, काँग्रेस पक्षामध्ये सुरुवातीपासून आम्ही खांद्याला खांदा लागून काम केलं आणि 2019 ला भाजपमध्ये प्रवेशित झाले आणि दादा त्यामुळे ते आमदार झाले, असे माझे मित्र आमदार सत्यजित देशमुख, त्याचबरोबर काँग्रेस पक्षातून गेल्या 2 महिन्यामध्ये प्रवेशित झालेले आणि माझे इथे मित्र आहेत असे माझे आमदार संग्रामजी थोपटे साहेब, माननीय पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार माझे मित्र संजयजी जगताप, या सांगली विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि आता ते माझे सहकारी होणार आहेत ते आमदार सुधीरदादा गाडगीळ झालेले आहेत. मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि या राज्याचे माजी समाज कल्याण कामगार मंत्री, आणि मी काँग्रेसमध्ये असलो तरी त्यांनी नेहमीच मला साथ दिली असे आमचे माजी पालकमंत्री आमदार सुरेशजी खाडे, इथं उपस्थित असणारे सांगली शहर भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आमचे मित्र श्रीयुत प्रकाश ढंग, सांगली जिल्ह्यामध्ये जे जे प्रवेश होत आहेत त्यामध्ये अत्यंत
चतुराईने आपला वाटा उचलणारे, गानिमिकावाने वाटा उचलणारे जनसुराजचे प्रदेश अध्यक्ष श्री समित कदम, या पक्षाचे सरचिटणीस विक्रांतजी पाटील, माधवीताई नाईक, त्याचबरोबर माजी आमदार आणि आमचे मित्र पृथ्वीराजजी देशमुख साहेब, आणखी कोण राहिले आणि उपस्थित नाही विक्रम पाटील सर्वच, आणि चुकून नामोल्लेख राहिला असेल तर असे सर्व नाही विक्रांतजी पाटील उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया फोटोग्राफर्स आणि तमाम इथं जमलेले माझे सहकारी कार्यकर्ते बंधू भगिनी मित्र, दादानी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी माझा जो प्रवेश जो मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिगृहामध्ये संपन्न झाला आणि तिथं सिंगापूरचे उपपंतप्रधान विमानतळावर येत असल्यामुळं त्यांना लवकर तिथं रिसिव्ह करायला जायचे असल्यामुळं तातडीनं त्यांना तिकडं जावं लागलं आणि तिथं बोलवून त्यांनी त्या ठिकाणी माझा सत्कार केला आणि दादांना सांगितलं की तिथं आपण सर्व कार्यकर्त्यांच्या समोर जावा, सांगा आणि आपले प्रदेश अध्यक्ष आदरणीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या हस्ते तर सर सर्वांचे प्रवेश करून घ्या आणि त्यामुळं आता इथं सर्वांचेच प्रवेश या ठिकाणी होत आहेत. मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत असताना मला थोडे इथं उपस्थित असणारे दादा असतील, रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत आणि इतर सर्व मान्यवर आहेत, त्यांना सांगितलं पाहिजे की माझे वडील दिवंगत गुलाबरावजी पाटील यांनी जवळपास 40-45 वर्ष सामाजिक क्षेत्रात, सहकार क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना एक सामाजिक बांधिलकी मानून आणि गरीबातला गरीब माणूस केंद्रबिंदू मानून त्यांनी काम केलं आणि मगाशी दादांनी सांगितल्याप्रमाणे अगदी सांगली नगरपालिकेचं नगराध्यक्ष पदापासून ते सांगली जिल्हा सहकारी बोर्ड, जिल्हा मध्यवर्ती बँक, ते राज्यसभेचे खासदार असतील, विधान परिषदेचे आमदार असतील, ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षांपासून राष्ट्रीय सहकारी संघ दिल्ली पर्यंतचे अध्यक्ष, असे अनेक सहकारी संस्थांवर त्यांनी काम केलं आणि विशेषतः सुरुवातीपासून काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी काम केलं आणि एका विचारानं त्यांनी अनेक वर्ष त्या ठिकाणी काम केलं आणि मी सुद्धा त्यांच्यानंतर गेले 35 वर्ष काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्यापासून सांगली शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष ते विधानसभेच्या निवडणुका जे 2 लढवल्या, अनेक वर्ष या पक्षामध्ये मी काम करतोय आणि आता आज भारतीय जनता पार्टीमध्ये जो प्रवेश होतोय तो ज्या 2 निवडणुका मी एक विजन ठेवून त्या ठिकाणी लढवल्या आणि त्यातले अनेक प्रश्न आपल्या सर्वांना माहिती आहेत, परंतु ते सर्वच प्रश्न अजून सुटलेले आहेत असं नाहीये आणि माझ्या 2 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक विकासाची मी पंचसूत्री त्या ठिकाणी तयार केलेली होती आणि आज मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर मी त्यांना सांगितलं की माझा प्रवेश हा सांगलीच्या विकासाच्या मुद्द्यावर मी करतोय. महाराष्ट्राच्या राजकारणातले म्हणा, महाराष्ट्र सरकारमधले म्हणा, की ज्यांचं नाव घेतलं की समोर येतोय तो म्हणजे विकास, ते
एक विकास पुरुष माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी सांगितलं की तुमच्या जे महाराष्ट्राचं विकासाचं विजन आहे त्याच दृष्टिकोनातनं सांगलीच्या विकासाचं विजन मी तयार केलेलं आहे. आणि आता मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपण माझ्या जी पंचसूत्री आहे त्या पंचसूत्रीला आपण मान्यता द्या, जे जे करून या पंचसूत्रीनुसार सांगलीचा जो विकास होईल त्यावेळेला हे मूलभूत सांगलीचे प्रश्न सुटतील. व मी त्यांना सांगितलं की महाराष्ट्राच्या विकासाच्या जे आपलं विजन आहे त्या विजन मधील एक सांगलीची वेगळी ओळख होण्यास मदत होईल. आणि त्यांनी अत्यंत आनंदानं ते निवेदन स्वीकारलं. प्रत्येक जो एक 5 त्यामध्ये पंचसूत्रीमध्ये सांगलीला शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा, आता दादा इथं आहेत, सुरेशजी खाडी आहेत आणि सांगलीतले इतर पदाधिकारी आहेत की सांगलीला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळत नाही. त्यामध्ये प्रामुख्यानं शेरी नाल्याचा जो प्रश्न आहे तो शेरी नाल्याचा प्रदूषण मुक्ती होण्यासाठी म्हणून 95 कोटीचा असणारा प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केली. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी सांगली शहराला, कुपवाड शहराला शुद्ध पाणी पुरवठा त्यापुढेही सातत्यानं व्हावा म्हणून ज्या शिराळा विधानसभा मतदारसंघातले माझे मित्र आमदार सत्यजित देशमुख इथं उपस्थित आहेत, मी सत्यजित मुख्यमंत्र्यांना सांगितले की चांदोलीमधनं थेट पाणी पुरवठा सांगलीमध्ये झाला पाहिजे की जेणेकरून शुद्ध चांगलं पाणी थेट धरणातनं पाणी सांगलीला मिळावं अशा प्रकारची मागणी केलेली आहे. दादांनी सांगितलं की या संदर्भामध्ये आपण सर्वे करू आणि एक एक ज्या मागण्या आहेत त्या पुढे आपण हे करू. आणि मला वाटतं की एक कोल्हापूरला जसं थेट काळमवाडी धरणातनं पाणी आणलं गेलं त्याच धर्तीवर सायपन पद्धतीनं चांदोलीतून थेट सांगलीला पाणी आणता येईल आणि त्या संदर्भामध्ये काम करता येईल. वारणा उद्धव योजना दादांना माहिती आहे, करत ती योजना दादा आता वारणा नदी सुद्धा प्रदूषित झालेली आहे आणि तिथल्याही काही कारखान्यांच्या मळी तिथे येत आहेत. आता त्यासाठी दादा म्हणतायत तसं चांदोली धरणातनं थेट पाण्याचा नवीन प्रस्ताव मांडायचा. दादाने त्याला मान्यता देऊन नवीन प्रस्ताव संदर्भामध्ये त्या ठिकाणी आत्ताच सांगितलं की मी नवीन प्रस्ताव मांडूया. मी दादांचं टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया, आभार मानूया की पहिला मागणी दादानी याच ठिकाणी मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून केली. आता थोडक्यात जिल्ह्याला ॲग्रोटेक हब मधून विकास व्हावा यासाठी, कारण हा जिल्हा शेतीप्रधान जिल्हा आहे. द्राक्ष असतील, डाळिंब असतील, बेदाणा असतील, विशेषतः हळद असेल, हे सगळेच पिकं व्यवस्थितपणे सांगलीला त्या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये आहेत. त्यामुळे एक मोठी संधी एक जिल्ह्याचा ॲग्रोटेक हब म्हणून विकसित करायला आपल्याला व्हावं आणि त्यासाठी कोल्हापूर विमानतळाला मान्यता द्यावी. की सुरुवातीला कार्गो विमानतळ म्हणून देखील मान्यता दिली तर निश्चितपणानं तो उपयोग होईल, तेही मागणी आहे. आपल्याला सांगलीला पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातनं काही बघण्यासारखं नाही आहे. अनेक वेळेला पाहुणे येतात त्यावेळी आम्हाला त्यांना कुठं घेऊन जायचं म्हटल्यावर एक गणपती मंदिर आणि कृष्णाकाठ, दुसरं त्या ठिकाणी काही पर्यटनाची व्यवस्था नाहीये. त्यामुळं कृष्णाकाठ त्या ठिकाणी असणारा समृद्ध कृष्णाकाठ पर्यटनाच्या माध्यमातून विकसित करावा. वॉटर स्पोर्ट्स असतील, जीप क्रॉसिंग असेल, अनेक त्या ठिकाणी आपल्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून करता येईल. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी सांगली शहरामध्ये जवळपास 41.50 एकर इतकी जागा त्या ठिकाणी सिटी पार्कसाठी दादा राखीव आहे. तिथंही आपल्याला आज ती आरक्षित असणारी जागा कदाचित आपण नाही डेव्हलप केली तर हळूहळू गुंटेवारीमध्ये ती जागा गिळंकृत होईल. त्यामुळं आपल्याला त्या जागेकरता पर्यटन विकासाला आता चालना राज्य शासनानं मोठ्या प्रमाणात देण्याचं धोरण केलंय. तिथंही आपल्याला दादा चांगलं एक मोठा बगीचा विकसित करता येईल. बाकी लहान मुलांना वॉटर पार्क पासून सगळ्या गोष्टी तिथं करता येतील. विस्तारित सांगलीतल्या गुंटेवारीचा प्रश्न सोडवण्या बाबतीतली मागणी आहे.
महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातनं शहरामध्ये विविध ठिकाणी असणारे सीसीटीव्ही आहेत तेही त्या ठिकाणी बसवण्याचं मागणी केलेली. आणि मध्यंतरी दादा आम्ही पूर परिषद घेतली होती. 21ला पूर आला, त्याच्या आधी 2005ला आला, 19ला आला. त्यामुळं पूर परिषद घेऊन तज्ज्ञ अभ्यासक, त्या काळचे जलसंपदा मंत्री असतील, सचिव असतील, यांचा सगळ्यांच्या विचारातून आणि तज्ज्ञांच्या विचारातून आम्ही ठराव केलेले होते. त्याचं एक ठरावाची प्रत ही आणि तोही आम्ही अहवाल आपल्याला सादर करतोय. त्याची अंमलबजावणी केल्यास तर सांगली निश्चितपणानं पूरमुक्त होऊ शकते. त्या दृष्टिकोनातनं मी मागणी करतोय. अच्छा, दादानी आता त्या ठिकाणी 700 कोटीची फ्लड मिटिगेशनची योजना आणलेली आहे आणि काल त्याचं टेंडरही निघालेलं आहे. त्यामुळे पूरमुक्तीच्या दिशेनं एक पहिलं पाऊल दादांनी त्या माध्यमातून टाकलं, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि गुंटेवारीचा प्रश्न सुधीर दादांनाही माहित आहे. त्यामुळे दादा तुम्ही मध्यंतरी महसूल मंत्र्यांची भेट घेऊन मीटिंग लावून तिथं प्रश्न सोडवलेले आहेत. त्यातला एक महत्वाचा प्रश्न जो राहिला की अनेक गुंटेवारी जमिनी ही वर्ग 2 मध्ये आहेत, इनाम जमिनी आहेत आणि ते गजेपट्टीद्वारे हस्तांतरित झालेत, नोटरीवर हस्तांतरित झालेत आणि त्या जोपर्यंत जमिनी वर्ग 1 वर होत नाहीत, म्हणजे त्यांचं नाव सातबाऱ्यावर लागत नाही, तोपर्यंत त्यांना तिथं काही करता येत नाही. असे 30 ते 35 हजार घरं आहेत आणि त्यांची मागणी आहे की ज्या वेळेला आम्ही कब्जेपट्टीद्वारे किंवा नोटरीद्वारे खरेदी केली त्याच रेडी रेकनरवर आम्हाला पैसे भरून त्या दरानुसार आम्हाला आकारणी व्हावी, जेणेकरून त्यांना मालकी हक्क मिळू शकेल. त्याही संदर्भामध्ये एक संबंधित स्वतंत्र बैठक घेऊन तो प्रश्न मार्गी लागावा अशी मी या ठिकाणी मागणी आपल्याला करतोय. या ठिकाणी माझं जे उद्देश आहे ते या विकासाच्या माध्यमातून प्रथम सांगली, मग पक्ष आणि शेवटी स्वतः या भूमिकेतून मी काम करत राहीन. आणि ही जी आता सांगलीची पंचश्रुती मांडली आणि जो सांगलीचा विकासाचा ध्यास म्हणून त्याला बळ देण्याचं वचन माननीय देवेंद्रजींनी आत्ताच आपल्याला दिलं आणि हे त्यांनी दिलेलं वचन सुधीर दादा आपल्या उपस्थितीत दिलेलं आहे आणि हे सर्व सुधीर दादांच्या साथीनं आपल्याला आहेत का दादा गेले विकास पुढे करायचा आहे. दादा ह्या विकासाला तुमची साथ असणार ना? हे विकासाला आपण एकत्र मिळून सगळं करायचं आहे. नाही, तुमचे अनुत्तरित मुद्दे पण इथं आहेत. नाही तर तुम्ही साथ नाही दिली तर आम्हाला वाटेल की मी काँग्रेस पक्षामध्ये अजून आहे. खाडे साहेब आहेत, त्यांचे मिरज विधानसभा मतदारसंघातले वेगळे प्रश्न आहेत. त्यामुळं दादा असं नाही आहे. आता मिळून काम करायचं असेल तर आपल्याला सबका साथ सबका विकास या ध्येयातून आपण जाऊया असं माझं त्या ठिकाणी आग्रही मागणी आहे आणि मला निश्चित वाटते की त्या दृष्टिकोनातनं पुढे जाऊ. देवेंद्रजी फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे डेव्हलपमेंट मॅन म्हणून ओळखले जातात. समृद्धी महामार्गापासून ते नवी मुंबईच्या फिटनेक हब पर्यंत पुढच्या 25 वर्षाचा विचार करून ते काम करतायत. आणि दादा आणि चव्हाण साहेबांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आजच्या विकासाचे कन्स्ट्रक्टिव्ह व्हिजन भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि याची खात्री पटल्याने, जाणीव झाल्याने मी हा भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला. आणि हे सर्व करत असताना एकनिष्ठा आणि विचारांची बांधिलकी ही माझी मूल्ये राहिलेली आहेत. त्यामुळे आता नवा विचार, नवा विजन विकासाचा स्वीकारल्यानंतर मी आणि माझे कार्यकर्ते पूर्ण ताकदीनं भाजपसाठी काम करीन याची खात्री बाळगावी अध्यक्षाने सर्वांनी या ठिकाणी विनंती करतो. या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे की आपण आमचे
शेकडो आणि हजारो कार्यकर्ते आज जरी इथं प्राथमिक स्वरूपामध्ये 300-350 कार्यकर्ते दादा आलेले आहेत. आणि मी खरं म्हणजे तुम्ही आमचा एकच तुमच्याकडे मागणी केली की विकासाचे प्रश्न आपण सोडवावेत, मागणी केलेली. आणि त्याबरोबर दुसरं म्हणजे आज मला जशी सन्मानाची वागणूक आपण माझ्या घरी येऊन अध्यक्ष असतील, आपण गोरे साहेब असतील, दोन्ही आमदार असतील, त्यांनी दिली, त्याप्रमाणे माझ्या बरोबर प्रवेशित करत असणाऱ्या ह्या कार्यकर्त्यांना देखील आपण सन्मानाची वागणूक त्या ठिकाणी प्रवेश झाल्यानंतरही आपण द्यावी अशी या ठिकाणी इच्छा प्रकट करतो. खरं म्हणजे रवींद्रजी चव्हाण साहेबांना मी ज्यावेळी पहिल्यांदा भेटलो आणि मला असं वाटले नाही की एका मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला मी भेटतोय, आणि एक अत्यंत घरगुती वातावरणामध्ये जिथं अगदी प्रेमानं त्यांनी माझं स्वागत केलं, हक्कानं त्या ठिकाणी त्यांनी हे केलं आणि जयकुमारजी गोरेंना बोलवलं आणि मला त्यांनी आश्वस्त केलं की भारतीय जनता पार्टी ही काम करण्याच्या मागं ताकदीनं उभा राहणारी पार्टी आहे. तुम्ही 19ची निवडणूक थोडक्यात हारलाय, 24ला त्या ठिकाणी कदाचित काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली नसते तर तुम्ही आमदारही झाला असता, त्यामुळे तुम्ही आम्हाला हवे आहात आणि तुम्ही प्रवेश करा असं चव्हाण साहेबांनी मला आश्वस्त केलं. अत्यंत प्रेमाची आणि जिव्हाळ्याची वागणूक त्यांनी मला दिली. आणि चंद्रकांत दादांचं काय सांगावं, मला खरं म्हणजे दादानी आज प्रवेशाला काल निरोप दिला मला माझ्या चिरंजीवाकडं. त्यांनी सांगितलं की 25 लोक तुम्ही माझ्या घरी जेवायला या. मला वाटलं दादांनी 25 लोकांपुरतं जेवण ठेवलं असेल. दुसरं वाक्य त्यांनी सांगितलं की मी 300 लोकांची व्यवस्था भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये जेवणाची व्यवस्था केली आहे आणि तिथं तुम्ही जेवायला तुमच्या कार्यकर्त्यांना घेऊन या. म्हणजे हा असा सन्मान खरं म्हणजे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मिळणं हा आमच्या दृष्टिकोनातनं दादा वेगळा अनुभव आहे. त्याबद्दल तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं मी तुमचं एक चांगलं जेवणाचा आस्वाद आम्हा सर्वांना दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि दादांनी पालकमंत्री म्हणून सांगली जिल्ह्याची धुरा दुसऱ्यांदा स्वीकारले आणि आम्हाला खात्री आहे की आज या ठिकाणी सर्वच गोष्टीचा उलगडा करायला पाहिजे असं नाही. दादांनी घरी सुद्धा सांगितलं की तुमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी योग्य सन्मान देईन. महानगरपालिकेच्या उमेदवारी असतील, निधी असेल, जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या उमेदवारीपासून आम्ही सर्व ती काळजी घेऊ. त्याबद्दल मी ते अधिक भाष्य करणार नाही. माझे मित्र आमदार प्रवीण दरेकर इथं उपस्थित आहेत. खरं म्हणजे प्रवीणजींनी मला आता प्रवीणजी आता आपल्याला सगळे गोप्यस्फोट करायला हरकत नाही. 2023च्या डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रवीण दरेकर आणि आमदार प्रकाश लाड आणि सत्यजित प्रसाद आणि सत्यजित देशमुखांनी मला सांगितलं की तुम्ही आता काँग्रेसमध्ये थांबू नका, भाजपमध्ये या. निवडणुकीला 6-7 महिने राहिलेत आणि त्यावेळी नंतर लोकसभा झाली, महाविकास आघाडीचं वातावरण झालं. त्यानंतरही मला भारतीय जनता पार्टीमध्ये दादा तुम्ही निवडणूक लढणार नाही असं जाहीर केल्यानंतर मला विचारणा झालेली होती. त्याचे सूचक देखील दादा तुम्ही होता, हेही गोप्यस्फोट मला करावं लागेल. खरं मी त्यावेळी धाडस केलं नाही. एवढ्या वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं असल्यामुळं त्या ठिकाणी वडिलांची 40 वर्ष, माझी 35 वर्ष, त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडणं आजही मला आतापर्यंत कठीण गेलेलं होतं. त्यामुळं मी कदाचित आणि परिस्थितीमुळे नाही म्हटलो. तर त्याच वेळी भारतीय जनता पार्टीची उमेदवारी स्वीकारली असती, पक्षात प्रवेश केला असता, तर आज तुमच्या समोर मला आमदार म्हणून बोलण्याचा योग त्या ठिकाणी आला असता असं मी म्हणेन. या ठिकाणी हे प्रवीण दरेकर साहेबांनी मला ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले, नंतर जयकुमार असतील, आमचे रवींद्र चव्हाण साहेब असतील, त्याही मुख्यमंत्री महोदयांनी ज्या पद्धतीनं सगळं ऐकून घेतलं, आपल्या सर्व प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं आणि खऱ्या अर्थानं सत्यजित पासून सगळेच आमचे मित्र या पक्ष प्रवेशासाठी त्यांनी सहकार्य केलं. त्यांचं मी सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. आणि विशेषतः मगाशी सांगितले की सुधीर दादा आणि मी विरोधात लढलो,
दादा पत्रकारांनी मागच्या आठवड्यात दादांना प्रश्न केला की पृथ्वीराज पाटील पक्षात येणार आहेत, तुमचं मत काय? ते म्हणले की पृथ्वीराज पाटील पक्षात येणार असतील तर त्यांचं स्वागतच आहे, असं सुधीर दादांनी त्या ठिकाणी मत व्यक्त केलं. त्यामुळं पुढं आता सर्व व्यवस्थित होईल. मला असं वाटतं की या ठिकाणी जयकुमारजी गोरे यांच्याबद्दल मला सांगितलं पाहिजे. परवा सांगलीला प्रदेशाध्यक्ष दादा घरी आले, मी जयकुमारजींना फोन केला, प्रवीणजी पण येणार होते परंतु त्यांना पेटवरनं परत जायला लागलं. जयकुमारजी लातूरला होते आणि दादा लातूरहून जवळपास 350 किलोमीटर अंतर पार करून केवळ माझ्या प्रवेशाच्या चर्चा करण्याकरता म्हणून तुम्ही सर्वजण येत आहे म्हटल्यावर जयकुमारजी गोरे माझ्या एका फोनवर सोलापूरचा कार्यक्रम रद्द करून घरी आले आणि ह्यातच त्यांचं मित्र प्रेम आणि एकाला शब्द दिल्यानंतर त्याच्या पाठीमागे ताकदीने उभारण्याची त्यांची भूमिका दिसली. त्याबद्दल त्यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. शेवटी मी आता या ठिकाणी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आमचा इथला एक एक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीच्या विचारानं आणि विशेषतः देवेंद्रजींचं जे व्हिजन महाराष्ट्राचं आहे, व्हिजन आणि विकास, याच धर्तीवर आम्ही काम करून निश्चितपणानं आम्ही पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये भक्कमपणे भारतीय जनता पार्टी अधिक सक्षम करण्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये प्रयत्नशील राहू अशी ग्वाही देतो आणि तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी मी माझं लांबलेलं भाषण थांबवतो आणि आमचं पालकत्व मुख्यमंत्री हे राज्याचे आहेत, परंतु जिल्ह्यामध्ये आम्ही आता सातत्यानं दादा आपल्याला आम्ही हाक मारणार, आपल्याला हट्टानं येऊन बसणार आणि मला खात्री आहे दादांनी एखाद्याचं पालकत्व स्वीकारलं की ते 100% त्याला न्याय देतात अशी दादांची ख्याती असल्यामुळं दादा तुमच्यावरती जबाबदारी सोपून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी भारतीय जनता पार्टीचे नेते प्रवीण भाऊ दरेकरांना विनंती, जयकुमार गोरे साहेब 2 मिनिटं बोलतील. मी आदरणीय गोरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आज आपल्या सगळ्यांचे सहकारी काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय पृथ्वीराज बाबा आणि त्यांचे सगळेच सहकारी सगळ्यांच्या भारतीय जनता पक्षामध्ये होत असलेल्या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे कर्मठ अध्यक्ष बाबा अध्यक्ष शिस्तबद्ध पण आहेत, संघ परिवाराची शिस्त त्यांच्यामध्ये आहे आणि त्याचसोबत बदलत्या परिस्थितीमध्ये आवश्यक असणारे सगळे मिसाईल त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे कुणाला कुठलं मिसाईल सोडायचं याचं इत्यंभूत ज्ञान नसलेले आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवीजी चव्हाण साहेब, पालकमंत्री आणि आपल्या सगळ्यांचे नेते सन्माननीय चंद्रकांत दादा, या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय माजी मंत्री खाडे साहेब, आपले गाडगे दादा, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सत्यजितजी देशमुख, सन्माननीय पृथ्वीराज बाबा, संग्रामजी थोपटे, सन्माननीय आपले जगताप साहेब, पुरंदरचे माझे आमदार, त्यासोबत विक्रांत पाटील, अनेक सन्माननीय उपस्थित आहेत आणि आमचे मित्र आणि बाबांना भारतीय जनता पक्षामध्ये आणण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा ज्यांचा आहे ते प्रवीणजी दरेकर यांचे या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. सगळे पत्रकार बंधू, बाबांच्या सोबत सांगलीतून आणि सांगली जिल्ह्यातून आलेले सगळेच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार बंधू, आजचा दिवस हा सांगलीच्या इतिहासामध्ये
नोंद होईल असा दिवस आहे की ज्या पाटील कुटुंबात काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षापासून अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि गेल्या 30 वर्षापासून त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज बाबा समर्थपणे सांगली शहरामध्ये जनसेवेचं काम करतायत आणि आपल्या कर्तृत्वाने प्रचंड असं कार्यकर्त्यांचं जाळं त्यांनी सांगली परिसरामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये उभं केलंय आणि असा कौटुंबिक वारसा असलेला हा नेता आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय याचं मोठं कौतुक खऱ्या अर्थानं आम्हा सगळ्यांनाच आहे. बाबा, जेव्हा मी भारतीय जनता पक्षामध्ये आलो तेव्हा अनेक लोक मला सांगत होते तुम्ही असं करायला नाही पाहिजे होतं, त्याच्यातलं आमचे बाबा. पण राजकारणात आणि युद्धात ज्याला टायमिंग कळतं त्याला सगळंच जमतं. युद्धात टायमिंग चुकलं की गेला आणि राजकारणात टायमिंग चुकलं की हुकला. त्यामुळं अशी परिस्थिती आपल्या सगळ्यांची असते आणि आज देर आहे बट दुरुस्त आहे अशा पद्धतीनं बाबा आज तुम्ही इथं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताय. आपलं मनापासून स्वागत. खरं तर एका मजबूत नेतृत्वाच्या खाली हा महाराष्ट्र आज खूप वेगाने पुढे जातोय. आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या दिशेनं घोडदौड करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आमचे रवीजी चव्हाण साहेब प्रदेश अध्यक्ष म्हणून मजबूतीनं पक्ष पुढे घेऊन जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये बाबा आज आपण पक्षात आलाय. आपण विकासाची पंचसूत्री या ठिकाणी मांडलेली आहे आणि मी तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगेन ही पंचसूत्री पूर्ण करण्याची ताकद काँग्रेस पक्षामध्ये कधीच नव्हती. ती पंचसूत्री पूर्ण करण्याची ताकद ही भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्येच आहे. तुमच्या समोरचं उदाहरण आहे पृथ्वीच्या अंतापर्यंत मानकटावला पाणी येणार नाही म्हणणारा जाणता राजा आपण सगळ्यांनी बघितला. ते नेतृत्व आपण सगळ्यांनी बघितलं. पण त्याच ठिकाणी पृथ्वीचा अंत झाला नाही पण त्यांचाही अंत झाला नाही. त्याच्या अगोदर मानकटावच्या मातीत पाणी देण्याची किमया आदरणीय देवेंद्रजींनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केली आणि आज दुष्काळी मानकटाव सुजलाम सुफलाम होतोय. मला आठवतं 17 वर्षाचा असताना मी सांगलीत आलो होतो. तेव्हाचा सेवेनाला अजून दुरुस्त झाला नाही. तेव्हाचे अनेक विषय आजही या ठिकाणी कुंटेवाडीचा विषय त्या आंदोलनात मी पण होतो. आजही तो विषय आहे. या सगळ्या विषयांना न्याय देण्याची भूमिका आदरणीय गाडगे दादा आमचे करतायत आणि आता आपण सगळे मिळून एकत्र येऊन काम करताय. मला खात्री आहे की आता हे सगळे प्रश्न आपले मार्गी लागतील. खास करून गाडगे दादांचं एकदा टाळ्या वाजवून जोरात आपण कौतुक करूया. एक परिस्थिती समजून घ्या की अशा परिस्थितीमध्ये हे सगळं स्वीकारणं आणि आपण सगळे मिळून काम करू हा मोठेपणा दाखवणं हे दादांचा मोठेपणा आहे. दादांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेन. आज या ठिकाणी आपण सगळेजण आलात. बाकी सगळं अधिकच मी बोलणार नाही, बाकी प्रदेशाध्यक्ष बोलतील. पण मी एवढं आश्वस्त करेन आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण भारतीय जनता पक्षामध्ये आलेला आहात. आदरणीय प्रदेशाध्यक्ष म्हणून आदरणीय चव्हाण साहेब आपल्या सोबत आहेत. दादा पालकमंत्री म्हणून तुमचं पालकत्व घेतीलच आणि दादा तुम्हाला माहिती आहे एकदा शब्द दिला की दादांच्या त्या दृष्टीने दादा कायम आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहायचा प्रयत्न करतात आणि मला वाटतं दादा ट्रॅक सोडून पण अनेकदा मागे राहतात. त्यामुळे दादाने एकदा शब्द दिला की त्याच्यामध्ये कुठली शंका कुशंका घ्यायचं कारण नाही. मी आपल्या सगळ्यांना सारखंच आपल्या मनामध्ये जे शंका कुशंका प्रश्न निर्माण होतात त्या सगळ्या शंका कुशंकाचं प्रश्नाचं उत्तरच भाजप आहे लक्षात असू द्या.
त्यामुळं आपण बिनधास्त राहावा. आम्ही सगळेजण आपल्या सगळ्या पाठीशी आहोत. भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी आहे. बाबा, आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी आहोत. बघा ना, 1 2 3 4 5 6 किती आमदार आहेत. ही सगळी मोठी ताकद आज आपल्या सोबत आहे. 2 काँग्रेसचे माजी आमदार आहेत तिथे. आता काँग्रेसचे माजी आमदार म्हणायचं नाही, भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत ते. आता तुम्ही आता बाबा, आता काँग्रेस हा शब्द विसरायला लागेल आणि आता भारतीय जनता पक्ष हे सूत्र आता आपल्याला पकडायला लागेल. अजून काँग्रेसचे आमदार म्हणताय तुम्ही. आता ते भारतीय जनता पक्षाचे नेते झालेले आहेत. त्यामुळं आता देशातनं काँग्रेस इतिहास होत चाललेली आहे. तेव्हा आपल्या विचारातनही काँग्रेस इतिहास झाला पाहिजे. ही जबाबदारी आता आपण सगळे मिळून पार पाडू. तुम्हाला एवढं आश्वस्त करतो, देवेंद्रजी दिल्या शब्दाला जागणारे नेते आहेत. आमचे चव्हाण साहेब दिल्या शब्दाला जागणारे नेते आहेत. आपल्याला काही कमी पडणार नाही. जो विश्वास नेतृत्वावर टाकलाय तो विश्वास नेतृत्व पूर्ण करेल अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो. बाबा, चिंता करू नका, आम्ही सगळेजण आपल्या सोबत आहे. आम्ही ताकदीनं काम करत असतो आणि तुमच्या वतीनं तुमचा वकील म्हणून मी साहेबांच्या हाताला धरून तुम्हाला लागेल ते देण्याचा प्रयत्न करेन. काळजी करू नका. एवढा शब्द आपल्याला या निमित्तानं देतो. प्रदेशाध्यक्षांना मनापासून धन्यवाद देतो की प्रदेशाध्यक्ष मजबूत विचारानं पुढे जातात आणि दिल्या शब्दाला कसा बाबा दिल्या शब्दाला न्याय देणारे प्रदेशाध्यक्ष कसे आहेत याचा अनुभव आपल्याला आला असेल. म्हणून मी प्रदेशाध्यक्षांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि आपण सगळे मिळून भारतीय जनता पक्षामध्ये आलात, आपलं मनापासून स्वागत करतो आणि आम्ही सगळेजण आपल्या सोबत आहे अशा पद्धतीचा शब्द या निमित्तानं देतो. आपलं स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये नरेंद्र पर्व सुरू आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात देवेंद्र पर्व सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीत आदरणीय रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वात रवींद्र पर्व सुरू आहे. मी आदरणीय रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय पृथ्वीबाबांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन प्रतिमा देऊन या ठिकाणी होत आहे. आदरणीय रवींद्र चव्हाणजी यांचा सत्कार. बोलो भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा. भारतीय जनता पार्टीचा. आदरणीय रवींद्र चव्हाणजी यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. यानंतर जयकुमारजी गोरे साहेब आपले ग्रामविकास मंत्री यांचा देखील या ठिकाणी सत्कार होईल. चंद्रकांत दादा आपले सांगलीचे पालकमंत्री, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांचा या ठिकाणी सत्कार सन्मान या ठिकाणी होतोय. जयकुमारजी गोरे साहेब आपले ग्रामविकास मंत्री यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी पृथ्वीराजजी यांना विनंती करतो की त्यांनी जयकुमारजी गोरे साहेब यांचा सत्कार करावा. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन या ठिकाणी जयकुमारजी गोरे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. भारतीय जनता पार्टीचा. भारतीय जनता पार्टीचा. खूप खूप धन्यवाद. यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवी भाऊंना विनंती करतो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारत माता की. भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की. दोन्ही हात जरा उचला. भारत माता की.
भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा आज खर तर मगाशी गोरे साहेब भाषण करत होते आणि मी मोजत होतो की ते किती वेळा असं म्हणत होते की मी बरोबर आहे, मी बरोबर आहे, आम्ही बरोबर आहोत. अजूनही घाबरता की काय? खर तर आज भारतीय जनता पार्टीसाठी एक अत्यंत आनंदाचा क्षण आहे की एक चांगलं नेतृत्व की जे वर्षानुवर्ष एका निष्ठेने एका पक्षामध्ये सातत्याने एक ध्यास देऊन, जो विकासाचा ध्यास घेऊन आणि सहकार क्षेत्रामधील असणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सातत्याने झटणार असं नेतृत्व पृथ्वीराज पाटीलजी हे आज भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. त्याबद्दल मी त्यांचं आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. खर तर रोज नावं वाचणं हा एकमेव कार्यक्रम दादा माझ्याकडे आहे, त्यामुळे ती वाचतोय. आज अप्पासाहेब पाटील ज्येष्ठ माजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, बाळासाहेब बापू गुरव माजी उपाध्यक्ष सांगली मध्यवर्ती बँक, डॉक्टर प्रताप पाटील संचालक वारणा सहकारी साखर कारखाना, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र सहकार संघ, त्याचबरोबर डॉक्टर राजेंद्र मेथे माजी महापौर सांगली मिरज कुपवाडा महानगरपालिका, बाळासाहेब काकडे माजी नगरसेवक सांगली मिरज कुपवाडा महानगरपालिका, श्री प्रकाश वनखंडे माजी नगरसेवक, श्रीमती कांचन तुपे माजी नगरसेविका, श्रीमती भारती भगत माजी नगरसेविका, सागर धनपाल खोत माजी नगरसेवक, श्रीमती शीतल सदगले सरचिटणीस सांगली जिल्हा काँग्रेस, बिपिन नारायण कदम अध्यक्ष सांगली दक्षिण शहर, सनी शशिकांत धोत्रे अध्यक्ष कुपवाड शहर काँग्रेस, दिलीप पवार उपाध्यक्ष सांगली शहर, बसवेश्वर पाटील उपाध्यक्ष, आनंदराव पाटील सरचिटणीस, सुनील मोहिते, सुशांत गवळी, अरुण गवंडी, मयूर पेडणेकर सर्व सरचिटणीस मिरज काँग्रेस, मयूर पेडणेकर उपाध्यक्ष सांगली, रमेश शेख उपाध्यक्ष सांगली उत्तर, शंकर माने सदस्य सांगली दक्षिण, टी.डी. पाटील, अनिल पाटील, विक्रम भैया कदम, शुभम बनसोडे सर्व सरपंच, शुभम बनसोडे अध्यक्ष सांगली, युवराज पाटील उपसरपंच कर्नाळ, श्रीकांत पाटील माजी सरपंच खोतवाडी, दीपक कराडे सरपंच वाजेगाव, धनंजय मोहिते माजी उपसरपंच वाजेगाव, श्रीमती संध्याताई कांबळे सरपंच कर्नाळ, सुशांत पतंगराव पाटील उपसरपंच बिसूर, अभिजित पाटील उपसरपंच टाकळी, श्रीमती अनिता महावीर पाटील उपसरपंच इनाम धामणी, श्रीमती कविता बोंद्रे माजी सरपंच हरिपूर, अविनाश शिंदे कार्याध्यक्ष कवठे मंगळ काँग्रेस, वैभव गुरव अध्यक्ष अंबिका शिक्षण व उद्योग समूह, ए.डी. पाटील उपाध्यक्ष मराठा समाज आणि अध्यक्ष पतसंस्था फेडरेशन सांगली जिल्हा, निमिने बिरनाळे महामंत्री दक्षिण भारत जैन सभा आणि कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश शिक्षक विभाग, अजय देशमुख, अजित शेख, डॉक्टर विक्रम कोळेकर, डॉक्टर सेल, अशोक सिंग राजपूत,
प्रशांत देशमुख, संतोष भोसले, आयुब निशानदार, आशिष चौधरी, मनोज लांडगे, सागर मुळे, प्रशांत अडविळे, रघुनाथ नार्वेकर, गौरव गायकवाड, सागर पवार, बाळा मंगसुरे, प्रफुल्ल यादव, अजय माने. समर्थ शेळके, अरुण पळसुळे, अरविंद जैनपुरे, देशभूषण पाटील, बाळासाहेब पाटील, अजिंक्य मोहिते, अनिल मोहिते, संजय मोरे, प्रताप भोसले, अनिल गवळी, शुभम बनसोडे, त्याचबरोबर सुनील शिंदे, राजू कलाल. सगळी वाचण्याचं कारण फार वेगळं आहे. 2-3 वेळेला बिचाऱ्यांचा सांगलीवरून इथपर्यंत प्रवास झालाय. त्यामुळे माजिद आवटी, अक्षय शेळके, नदाब, दादा शिंदे, विजय बसरगी, विनायक शिंदे, सत्यजित पवार, उत्तम हेगडे, सद्दाम कलावंत, रियाज जमामदार, निलेश पाटील, ओमकार कबाडे, अनिल नागरे, सनत पाटील, प्रवीण पाटील, संभाजी पाटील, सचिन गोखले, दिलीप माळी, आदिराज पाटील, कै शेख, आदम कुरेशी, प्रकाश मामा बरडोले, विशाल लालवानी, केशव सातपुते, प्रफुल्ल गोसावी, वीरेंद्र करांडे, दिगंबर पाटील, शंकर बंडगर, राजेंद्र स्वामी, मनोज भोसले, रमेश जाधव, संजय मेथे, सचिन घेवारे, विकास पाटील, नामदेव माळी, महेश कोळी, श्रीमती तृप्ती पाटील, श्रीमती सुनीता बंडगर, श्रीमती सुलोचना प्रताप पाटील, श्रीमती अनुजा अधिक जाधव, विजय पाटील, भिकाजी पाटणकर, दशरथ मुळीक, प्रदीप पाटील, महावीर पाटील, मानसिंग दळवी, जगन्नाथ माने, तानाजी जाधव, तात्या पाटील, मंगेश पाटील, रणजित सावळे, दीपक पाटील, प्रताप गवळी, निशिकांत गुरव, संदीप कुंभार, ऋतुराज शिवराज पाटील. हे सर्व कोणत्या ना कोणते तरी पदाधिकारी आहेत, कोणत्या ना कोणत्या तरी ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, कुठच्या तरी संस्थांचे. हे सगळेच्या सगळे काही ना काहीतरी पदाधिकारी आहेत. या सगळ्या माजी नगराध्यक्ष आहेत. अशा सर्व नगरसेवक आणि या सगळ्या लोकप्रतिनिधींसकट आज जेवढे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, या सर्वांचा भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये भाजपाचा प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून आपलं सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि मी तुमचं स्वागत करतो. खर तर पृथ्वीराज बाबांनी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश का केला हे आपणा समोर अतिशय विस्तृतपणे मांडलाय. आणि मला खात्री आहे सुधीर दादांसारखं एक चांगलं नेतृत्व आणि त्यांच्या बरोबर जयश्रीताई असतील आणि हे स्वतः असतील, मला असं वाटतं की ही सर्व मंडळी हातात हात घालून जेव्हा काम करतील तेव्हा सांगली जे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या स्वप्नामध्ये की ज्याला स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जातं, हे सांगली शहर आणि सांगली शहराचा आजूबाजूचा हा परिसर हा स्मार्ट सिटी म्हणून येणाऱ्या काळात ओळखला जाईल, अशी परिस्थिती आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात ही तिघही नेते करतील याची मला पूर्ण खात्री आहे. पुन्हा एकदा की आपण सर्वजण ज्या ताकदीने आणि ज्या विश्वासाने, आपल्यापैकी बऱ्याच जणांबरोबर 2-3 वेळेला माझ्या चर्चा झाल्यात, सर्वांशी चर्चांमधून ज्या गोष्टी लक्षात आल्या, मी आपणा सर्वांना फक्त एवढाच विश्वास देऊ इच्छितो की भारतीय जनता पार्टी एक विचार म्हणून काम करणारी पार्टी आहे आणि या विचारधारेवरती जो कोणी व्यक्ती ज्याने कोणी विश्वास ठेवला त्याचं नेहमीच भलं झालंय, यात काहीच अडचण नाही. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की आपण पृथ्वीराज बाबा असतील त्यांच्या बरोबरचे आपण सर्व कार्यकर्ते निश्चिंत राहा. आपल्या सर्वांना येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आपल्याला ज्या विश्वासाने आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय त्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ दिले जाणार नाही
याची मी तुम्हाला शाश्वती देतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण ज्या ताकदीने बरोबर आलात त्या सर्वांना येणाऱ्या काळात नक्की आपण सर्वजण मिळून काम करू. लिस्ट काही संपत नाहीये, परंतु तरी सुद्धा अंकुश घाडगे, अख्तर मुजावर आणि रुबीना मुजावर यांचा सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय असं मी घोषित करतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण येणाऱ्या काळामध्ये एकत्रपणे या भागामध्ये मोठ्या ताकदीने काम करू हे मी आपणा सर्वांना आश्वासित करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. बोलो भारत माता की.